सिल्लोडमध्ये रुग्णांच्या जीवाशी सौदा, आरोग्य विभाग सेटिंगमध्ये, प्रशासनाची गप्पी की राजकीय पाठबळ, भाग 3। सिल्लोड शहरात सुरू असलेल्या कथित वैद्यकीय गैरप्रकारांबाबत परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचं चित्र समोर येत आहे। भाग 1 आणि 2 मध्ये उघड झालेल्या बाबीनंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत। सिल्लोड शहरात काही ठिकाणी BAMS, BUMS, BHMS, CGO सारख्या पदव्या असलेल्या काही व्यक्तींनी मोठमोठे हॉस्पिटल उभारून स्वतःला उच्च शिक्षित तज्ञ डॉक्टर असल्याप्रमाणे उपचार सुरू केल्याची गंभीर बाब समोर आली आहे। आयुष पद्धतीतील शिक्षण घेतलेल्या काही डॉक्टरांकडून ॲलोपॅथिक पद्धतीचे उपचार, गंभीर आजारांवरील उपचार तसेच विविध वैद्यकीय सेवा दिल्या जात असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। गोपनीय माहितीनुसार संबंधित पदव्यांच्या मर्यादा असतानाही स्वतःला स्पेशालिस्ट म्हणून सादर करून रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे। नेमके नियम काय सांगतात? BAMS, BUMS, BHMS पदवीधारकांना त्यांच्या संबंधित पद्धतीनुसार उपचार करण्याचा अधिकार असतो। ॲलोपॅथिक उपचारासाठी विशिष्ट अटी, प्रशिक्षण व परवानगी आवश्यक असते। खासगी हॉस्पिटल चालवण्यासाठी नोंदणी, परवाने व आवश्यक पात्रता बंधनकारक आहे। तरीही सिल्लोडमध्ये काही ठिकाणी अनधिकृत IPD सेवा सुरू आहे। 2-4 पलंग ठेवून रुग्ण ऍडमिट करून त्यांच्यावर गंभीर आजारांवर उपचार केले जात आहेत, तर स्वतःला तज्ञ डॉक्टर म्हणून सादर असे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे। त्यात नवा धक्कादायक खुलासा, अपात्र स्टाफ कडून उपचार होतोय। या प्रकरणात आणखी एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब समोर येते। ज्या ठिकाणी प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ असणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी नर्सिंग कोर्स न केलेला स्टाफ रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती पुढे येत आहे। जसे की इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, प्राथमिक उपचार करणे, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्ण सांभाळणे, ही सर्व कामे अप्रशिक्षित व अपात्र व्यक्तींमार्फत केली जात असल्याचा आरोप आहे। हा प्रकार केवळ बेकायदेशीर नसून रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण करणार आहे। प्रशासनाची संशयास्पद भूमिका यावर दिसतीये। या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य विभागाची भूमिका अत्यंत लाचार दिसून येते। बेबस आणि निष्काळजी असल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे। अधिकाऱ्यांना सर्व प्रकार माहीत असूनही कारवाई नाहीये, तक्रार करूनही तपासाची गती देखील शून्य आहे। अनधिकृत हॉस्पिटल्सवर कोणतीही ठोस कारवाई नाही, देवाणघेवाण की राजकीय पाठिंबा आहे। शहरात जोरदार चर्चा आहे की काही प्रकरणे देवाणघेवाण करून दाबली जात आहेत का? संबंधित हॉस्पिटल चालकांना राजकीय पाठिंबा मिळतोय का? धनधाडग्यांच्या दबावामुळे अधिकारी कारवाई टाळतायत का? या सर्व बाबींमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास वाढत चाललाय। रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे। सिल्लोड शहरात सुरू असलेले हे प्रकार केवळ नियमभंग नसून रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणारे, चुकीचे उपचार आहे, आर्थिक शोषण आहे, अपुरी पात्रता आहे, बेकायदेशीर सेवा आहे, अपात्र स्टाफ कडून उपचार देखील सुरू आहे। यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था पोकळ व धोकादायक बनत चालली आहे। कारवाई होणार की पुन्हा दुर्लक्ष होणार? सिल्लोडकरांचा एकच सवाल आहे, आरोग्य विभाग आता तरी जागा होणार का, की सगळं काही सेटिंग मध्ये सुरू राहणार? या कथित वैद्यकीय गोरखधंद्यावर कडक कारवाई होणार की पुन्हा एकदा प्रकरणे दडपले जाणार? याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागले। वेळीच कारवाई न झाल्यास हा प्रश्न केवळ भ्रष्टाचाराचा न राहता जनतेच्या जीवाशी संबंधित मोठा धोका ठरू शकतो। झुंजार जनता न्यूज सिल्लोडसाठी ब्युरो रिपोर्ट, सिल्लोड।